रामकृष्ण हरी मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप पौष्टिक असा पदार्थ घेऊन आली, लाल भोपळ्याचे पराठे। चवीला अतिशय रुचकर हे पराठे बनवून तयार होतात। खूप मऊ लुसलुशीत होतात आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट तयार होतात। अगदी 15 मिनिटात तयार करून तुम्ही सकाळच्या ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता म्हणून तयार करू शकता किंवा रात्रीच्या जेवणात पोटभरीचा पदार्थ म्हणून तुम्ही हा जेवणाचा बेत तयार करू शकता। अतिशय चवीला रुचकर आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की तयार करून बघा। अगदी झटपट तयार होणारा पदार्थ तुम्हाला नक्की आवडणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लाल भोपळा घेतलाय मी, 1 पावशेर घेतलाय। त्याच्या वरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याची साल काढायची। आता साल ओबडधोबड असल्यामुळे लगेच साल निघत नाही, त्याची खूप त्रास होतो साल काढायला। शक्यतो चाकूने काढू नका, म्हणजे हात कापण्याची शक्यता जास्त असते कडक असल्यामुळे। मी बटाट्याच्या छिलरने साल काढते, अगदी परफेक्ट व्यवस्थित साल निघते त्याची। आता उभे पातळ काप करून घेतलेत मी, असे तुकडे करून घेतलेत आणि मग त्याची साल काढले, म्हणजे परफेक्ट साल निघते। साल व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे, कारण साल ही कडक असते आणि जर आपली थोडीफार साल राहिली ना तर ती पराठ्यामध्ये अशी कचकच लागू शकते खड्याप्रमाणे, त्यामुळे तिला व्यवस्थित काढा तुम्ही। आता व्यवस्थित त्यांची साल काढून घेतली आणि किसणीने बारीक किस तयार करून घेतला आहे मी। खूप चवीला रुचकर आणि पौष्टिक पदार्थ तयार होतात। माझ्या घरात मुलांना लाल भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही, म्हणून मी ह्या पद्धतीने मुलांना याचा पदार्थ तयार करून खाऊ घालते। खूप आवडीचा पदार्थ आहे, माझ्या घरात आठवड्याला एकदा तरी नक्की होतो, कारण याच्यामध्ये हा लाल भोपळा अशी पौष्टिक भाजी आपण वापरणार आहे, त्याच्यामध्ये गूळ वापरणार आहे, गव्हाचं पीठ वापरणार आणि तूप वापरून अतिशय चवीला रुचकर हा पदार्थ आपण तयार करणार आहे। आता हा किस मी एका वाटीने मोजून घेतला आहे। तुमचं जर जास्त प्रमाणात करत असणार ना तर एकाच भांड्याने आपल्याला किस मोजायचा आहे आणि त्याच भांड्याने पीठ आणि गूळ देखील मोजून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट आपली ही रेसिपी बनवून तयार होणार आहे। 1 वाटी सपाट वाटी हा किस आलेला आहे, तर अर्धी वाटी गूळ घेतला आहे मी। अगदी परफेक्ट गोळीला होतात ह्या प्रमाणात केलं। तुम्ही जर जास्तीचे गोळ खात असणार ना तर थोडा जास्त गूळ टाका आणि कमी गोळ खात असेल तर तुम्ही कमी गूळ वापरू शकता, पण ह्या मापात अगदी परफेक्ट गोळीचे पराठे तयार होतात। आता याच्यामध्ये पाव चमचा मी हिरवी वेलची पावडर टाकलेली। आता याला कढईमध्ये टाकून गॅसवरती मी मिक्स करून घेतले आणि गॅसवरती 2 मिनिटाची वाफ दिलेली। आपल्याला हा किस शिजवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला। मी ह्या स्टेजला अजिबात तेल तूप किंवा अजिबात पाण्याचा थेंबही वापरलेला नाही मी, कारण जो किस असतो ना तो ओलसर असतो भोपळ्याचा आणि गुळामध्ये त्याला गॅसची ऊब लागल्यानंतर त्याचं पाणी होतं ओलसर पाण्यामुळे आणि छान पाणी सुटतं बघा गुळाला। फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, म्हणजे झाकण झाकून 2 मिनिटाची आपल्याला मध्यम गॅसवरती वाफ द्यायची। छान असा गूळ वितळून होतो। गूळ आपल्याला किस शिजवायचा नाही, फक्त गूळ वितळायचा आहे, एवढी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। छान असा गूळ वितळला आहे बघा। आता याला एका परातीमध्ये मी काढून घेते, म्हणजे त्याच्यातच मला कणिक मळता येईल, हाताला सोसेल ना इतकं कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे। आता छान वाफ निघल्यावर याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे। तूप अगदी कडकडीत गरम नाही टाकायचं आहे, फक्त कोमट टाकायचं आहे। पातळ करून घेतलं मी तुपाला आणि 2 चमचे मी तूप टाकलेले। रेग्युलर नाश्त्याला चमचे वापरतो ना त्या चमच्याने मोजून 2 चमचे तूप टाकले। अगदी चिमूटभर मीठ टाकलेले, कारण गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकणं खूप गरजेचं असतं, चव खूप वाढते आपल्या पदार्थाची। आता 2 सपाट वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेले। आता ह्याच मिश्रणात बसेल एवढं पीठ भिजायचं असतं। मला थोडंसं पाणी लागलं आहे, गरज वाटल्यास थोडंफार पाणी घ्या। 3 ते 4 चमचे मला पाणी लागलं आहे, पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे किती पाणी लागले मला भिजताना। छान असं रेग्युलर चपातीला मळतो ना त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि तुपाचा हात लावून छान झाकून ठेवायचा आहे 5-10 मिनिटासाठी। नंतर आपल्याला पराठे लाटायला घ्यायचे आहेत। अगदी पाव वाटीपेक्षा कमी मोजून 4 ते 5 चमचे एवढं पाणी लागले मला। जर तुम्ही घट्ट कणकेपासून चपाती तयार करत असणार ना तर तुम्हाला पाण्याची गरज नाही पडणार। तुम्ही पाहू शकता किती घट्ट आणि पातळ ती कणिक आहे ती, आणि पाणी किती वापरले ते। तुपाचा हात लावून छान मळून घेतले मी याला आणि पराठे करायला घेतलेले। हे पराठे तुम्ही प्रवासात देखील वापरू शकता, कारण फ्रीजच्या बाहेर म्हटलं तर 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। त्यामुळे प्रवासासाठी देखील आपण हे पराठे वापरू शकतो। अतिशय चवीला रुचकर आणि पौष्टिक पराठे बनवून तयार होतात। तुम्ही पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत कणिक आपली मळून तयार झालेली चपातीच्या पिठाप्रमाणे।
आता छान चपातीप्रमाणे मी लाटून घेणार आहे. तुम्ही हव्या त्या आकारात लहान मोठ्या आकाराचे पराठे लाटून घेऊ शकता. मी चपातीप्रमाणे लाटून घेणार आहे. घडीच्या पोळीचे चपाती करते मी. छोटा गोळा तयार करून त्याला पातळ तूप लावणार आहे आणि चौपट घडी करून छान पोळी लाटून घेणार आहे याची. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आजच्या रेसिपीमध्ये आपण फक्त तुपाचा वापर केलेला आहे. त्यामुळे मुलांना तुपाचा पदार्थ मिळतो हे एक आईला समाधान असतं. मुलांना माझ्या तूप देखील असं खायला आवडत नाही जास्तीचं, त्यामुळे ह्या पदार्थाच्या निमित्ताने ते तूप भरपूर खातात आणि पौष्टिक काहीतरी खाल्ल्याचं एका आईला समाधान असतं. म्हणून मी आठवड्यात एकदा तरी हा पदार्थ नक्की तयार करते. आता रात्रीच्या जेवणाला मी हा पदार्थ तयार केला आहे. अगदी पोटभरीचा जेवणाचा बेत होतो ह्याच्यामुळं. मुलांना मी तुपाबरोबर खायला देते, त्यांना आवडतं. आणि मिस्टरांना माझ्या हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर खायला आवडतो. ठेच्याबरोबर देखील खूप छान लागतात. तिखट आणि गोड चवीला अतिशय रुचकर होतात. आता चपातीप्रमाणे भाजून घेते मी. दोन्ही बाजूने छान भाजून झाल्यावर गॅस मंद करते आणि मग मी 2-2 चमचे पातळ तूप टाकलेले आहे आणि छान मस्त सोनेरी रंगावर छान भाजून घेतला आहे. मस्त खुसखुशीत असा हा पराठा बनवून तयार होतो. अगदी टम्म फुगतो. गुबगुबीत असा मऊसूत असा पराठा तुम्ही होटाने देखील चावून खाऊ शकता. इतका मस्त मऊ लुसलुशीत हा पराठा अतिशय चवीला रुचकर लागतो. आपण घारगे देखील लाल भोपळ्याचे करतो, पण ते डीप फ्राय असतात, तळून केलेले असतात. त्याच्यात तूप नसल्यामुळे त्याच्या चवीत आणि आजच्या पराठ्यांच्या चवीमध्ये खूप बदल असतो. खूप रुचकर लागतात हे पराठे, कारण आपण तुपाचा वापर केला आहे. गूळ आणि तुपाचं कॉम्बिनेशन अतिशय छान असतं चवीला. तुम्ही पाहू शकता किती छान टम्म फुगला आहे. तो उघडून देखील दाखवते मी तुम्हाला आणि खूप मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही नक्की तयार करून बघा ह्या पद्धतीने आणि तयार केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा. मी सगळे पराठे असे तयार करून घेतलेत, सगळे छान गुलाबी रंगावर भाजून घेतलेत. मस्त छान रुचकर जेवणाचा बेत तयार झाला आहे. रोज रोज तेच भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो मुलांना पण, आणि आपल्यालाही. ह्या वेळेस मी ह्या पद्धतीने भोपळ्याचे पराठे जरूर करते. पौष्टिक आणि रुचकर पोटभर जेवणाचा बेत तयार होतो. अगदी झटपट तयार होतो. तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण नवनवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.